नमस्कार क्रिकेट रसिक मित्र मैत्रिणींनो. मी मी आणि माझं क्रिकेट या विषयाचं ज्ञान इथे सांगण्यासाठी आलेलो नाही, तर माझ्या काळजाला लागलेली आग ही शमविण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. आता कालच नेदरलँड बेलफास्ट येथे भारतीय संघाचा दारुण पराभव एका धावेने झालेला आहे. दारुण पराभव हा मस्त म्हणता येईल, कारण निवडलेला संघ हा त्या दर्जाचा भारतीय संघ त्या दर्जाचा नव्हता, असंच म्हणता येईल. त्याने भारतीय संघ निवडताना भारतीय नियामक मंडळाने फक्त क्रिकेट सामन्याचं आयोजन करून भागत नाही, कारण T20मध्ये गेले दो दोन्ही वर्ल्ड कप भारताने जिंकलेले असताना टी ट्वेंटीमध्ये तुम्हाला धोका पत्करण्यास काहीच हरकत नसते. परंतु हा धोका असा असतो की तुम्ही एखाद्या नवनिर्वाचित संघाकडून सुद्धा तुमचा पराभव होऊ शकतो. आणि ह्या पराभवाला एकच कारणीभूत आहे, तो गौतम गंभीर. तो सारखे प्रयोग करत असतो. सूर्यकुमार यादव याच्यासारखा एक नावाजलेला खेळाडू आणि भारतीय संघाला ज्याने T20 वर्ल्ड कप जिंकून दिला, अशा फलंदाजाला, चांगल्या उत्कृष्ट कर्णधारास त्याने बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. हे मला वाटतं त्याच्या मनामध्ये असलेली खतखत हा गौतम गंभीर काढतोय. कारण गौतम गंभीर हा दिल्लीचा खेळाडू आहे आणि मुंबईच्या खेळाडूंविरुद्ध त्याच्या मनात नेहमीच खतखत असते. सचिन तेंडुलकरला सुद्धा त्याने बरंच सतवलेलं आहे क्रिकेट खेळताना. परंतु सचिनसारखा एक नावाजलेला खेळाडू जो त्याला पुरून उरला, त्याने एकही शब्द न बोलता आपल्या बॅटने आणि फलंदाजीने त्याने त्याचे जे विरोधक होते यांना संपून टाकलेलं होतं. आणि असा हा गौतम गंभीर नेहमीच गंभीर असतो. बघितलं तर तुम्ही बघितलेलं असं तर हाताची घडी आणि तोंडावर बोट असं म्हटलं जातं, पण आम्ही दुसरं पण बोलू शकतो. हाताची घड्या आणि जिथून हवा सुटते अशा ठिकाणी तो हाताची घडी घालून त्यातलं एक बोट ठेवत असतो. कधीही तो खेळाडूंशी सल्लामसलत करताना दिसलेला नाही. आणि आत्ताचा जो संघ निवडला होता त्यामधील असे बरेच खेळाडू त्याने IPLमध्ये काय धजा लावला त्यांच्यापेक्षा सर्रास खेळाडू, म्हणजे ज्याने वर्ल्ड कप IPLचं फायनल जिंकून दिली, तो पाटीदार सारखा खेळाडू यांनी न निवडता त्याने सुद्धा 500च्या वरती धावा IPLमध्ये केलेले असताना सुद्धा त्याला निवडलं गेलं नाही. आणि हा एक सूर्यांश शेडगे फेडगे नावाचा कोणी खेळाडू, तर त्याने IPLला तो कुठल्या संघात होता याचा काही शोध नाही. मला वाटतं त्या अंडर 19मध्ये तो होता असेल, पण तिथे पण त्याची कामगिरी काही भरीव नव्हती. किंवा जो कुठून खेळत असेल त्याची भरीव कामगिरी ह्या संघातील खेळाडूंना तरी माहीत आहे का, की त्याची किती गुणवत्ता आहे, त्याच्याकडे काय आहे. दोन षटकं त्याने एक चान्स मिळाल्यानंतर त्याने व्यवस्थित गोलंदाजी न करता, गोलंदाजी पण त्याला काही स्पार्क नव्हता. गोलंदाजीतसुद्धा त्याने 25 धावा दिलेले आहेत 2 षटकात. आणि 4 षटकात जर आपला प्रसिद्ध कृष्णा, फेमस कृष्णा
जर 50शी वर धावा देत असेल तर याचाच ॲव्हरेजने जर ह्याने 4 षटकं टाकले तर ह्याने सुद्धा 50 धावा दिल्या असत्या. पण त्याच्या काहीच गोलंदाजीत काहीच पार नाही आणि फलंदाजी तर एकदम खालच्या दर्जाची होती. त्याच्याऐवजी जर दुसरा फलंदाज असता तर ही मॅच सहजपणे जिंकून देता आली असती. सूर्यांश सूर्यांश शेगडे म्हणजे वैभव सूर्यवंशीला का चान्स दिला नाही? अहो, तो कुठे नाही, बिहार असून दे, नाहीतर मुंबई असून दे, कलकत्ता असून दे, बेंगलोर असू दे, कर्नाटक असू दे, पण भारताचा खेळाडू असताना त्याला नेलं आणि फक्त पाणी देण्यासाठी फक्त त्याला संघात घेतलं होतं का? मग हे पाणी गौतम गंभीरनं पण घेऊन जायला पाहिजे होतं. तू कोच असल्यास म्हणून व्हायला जा ना, हातामध्ये बॉटल घेऊन त्या खेळाडूंशी बोल, त्यांना दे. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की बाबा आपल्यासाठी कोणीतरी आहे. पण तो गौतम गंभीरचा एकही त्याच्यामध्ये काही सहभाग नव्हताच. कारण त्याने फक्त बस आपला वाटा मिळाला की हा तो खेळाडू आतमध्ये आला. त्याने पूर्णपणे संघाचं काही निरीक्षण न करता संजू सॅमसनसारखा, ठीक आहे, संजू सॅमसन वर्ल्ड कपमध्ये खेळला होता, पण तो IPLमध्ये पूर्णपणे त्याची बॅटिंग झाली नव्हती. एका दुसरा सामना तो खेळला, पण बाकी तो फ्लॉप झालेला खेळाडू होता. एखाद्याचा फॉर्म जातो, पण अशा खेळाडूंना बसून तुम्ही घ्या ना, वैभव सूर्यवंशीला खेळवा. वैभव सूर्यवंशीने थोडंसं काहीतरी चमक दाखवून एक धावेजे आपण 10 रन्सने 10 धावाने 10 ओव्हरच्या अगोदर किंवा 4-5-10 चेंडू अगोदरच जिंकलो असतो. वैभव सूर्यवंशी किंवा यशस्वी जयस्वाल त्याने याच्या अगोदर शतक मारलं होतं. त्याला तुम्ही का नाही, तो वन डे आणि T20चा प्लेयर आहे, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. यशस्वी जयस्वाल आणि सिराजसारखा एक बुमराह नसताना सिराजसारखा गोलंदाजसुद्धा तुम्ही बसवलात. मग त्याऐवजी शमीला चान्स द्यायला पाहिजे होता. शमीने पण चांगली गोलंदाजी केली होती. जर प्रिन्स यादव तुम्हाला जर भारी वाटला तर त्याच्याऐवजी एक्सपिरियन्स म्हणून तुमच्याकडे बुमराह नव्हता, सिराज नव्हता, मग शम्मीसारखा गोलंदाज घेऊन जायचा होता. शम्मीने काहीतरी केलं असतं. पण स नवख्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी ह्या भारतीय संघाची भंबेरी उडवून दिली, भंबेरी अक्षरशः. अहो, तुम्ही T20 खेळताय, वन डे 50 षटकांचा सामना नव्हता किंवा कसोटी नव्हती. T20 म्हणजे चौकार आणि षटकारांची आतषबाजी ही झालीच पाहिजे. पहिला 5 ते 6 पहिल्या ओव्हरपासून 6 ओव्हरपर्यंत. पण ते असं काही नव्हता. दोन्ही फलंदाज 0वर बाद झाले. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण हारलो, याचं मुख्य कारण मध्ये आपला एकही 17.1 षटकानंतर षटकार बसलेला आहे. म्हणजे षटकार आणि चौकारांचे वानवा होती. म्हणजे हे जे खेळाडू होते ते नेदरलँड सारख्या नवख्या संघासमोर पूर्णपणे बेचिराख म्हणजे थरथराट झालेला होता. कारण 46 चेंडूमध्ये जर टिळक वर्मा 55 धावा करत असेल तर त्याने, बाबा तू बॅटिंग नाही केली तरी चालेल, तू कसोटीमध्ये खेळ, कसोटी तू चांगला खेळू शकतोस. पण हे जर कसोटी खेळायला गेलं की तिकडे वन डे सारखे T20 सारखे खेळतात. म्हणजे ह्यांना आपला संघ बाबा अडचणीत आहे, कुठे वाकडा तिकडा फटका मारणे आपण जिंकून देऊ शकतो. कारण शेवटचा आलेला प्रिन्स यादवने शेवटचा एक चेंडू खेळल्यानंतर त्याने षटकार मारला. म्हणजे फक्त 2 षटकार. आणि मला वाटतं हर्षित राणाने सुद्धा चांगली फलंदाजी केली, हर्षित राणाने. पण त्यालासुद्धा हा जो सरपंच कॅप्टन श्रेयस अय्यर याने 1 षटक कमी त्याला दिले. त्याने फक्त 3 षटकामध्ये 17 धावा दिल्या असताना त्याला 4थं षटक का दिलं नाही, याचा सुद्धा तुम्ही विचार करा. आणि असं वाईट वाटतंय की न भूतो न भविष्यती असं भारतीय संघाला सळो की पळो करून सोडलंय नेदरलँड संघाने. यापुढे भारतीय संघाला ते पुन्हा हरवू शकतील की नाही
याचा विचार भारतीय संघाने करावा असं मला वाटतं. कारण भारतीय संघ एकदा चवताळून उठला हे असे तुम्ही जर फलंदाज, गोलंदाज त्यांच्यासमोर दिले तर पुन्हा एकदा ते चोडून राहतील. तेव्हा तुम्ही सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि IPLमध्ये ज्याने ज्याने 500च्या वर धावा ठोकल्या होत्या, अशा ज्याने बंगळुरू रॉयल बंगळुरू संघाला IPLचं विजेतेपद मिळवून दिलं, त्या पाटीदार जो कर्णधार होता त्याला संघात चान्स द्यायला पाहिजे. बघा तुम्ही असे आणि हा सूर्यवंश शेगडे नुसतं सूर्यवंश नाव असून फायदा नाही. तो सूर्यासारखा त्याने पहिल्याच सामन्यात तळपून दाखवायला पाहिजे होतं. पण त्याच्याकडे काही एक स्पार्क नाही अजिबात. तो अंडर 19 खेळला असेल, पण तिथे किंवा दुसऱ्या कुठल्या इथे त्याने काय खोऱ्यानं धावा केल्या आहेत की विकेट काढल्या आहेत, त्याचं काय म्हणजे त्याचा परफॉर्मन्स काय आहे? हे मला वाटतं हे वशिल्याचे तट्टू असं म्हणता येईल. वशिल्याचे तट्टू 3-4 जण तरी वशिल्याचे तट्टू यामध्ये आहेत. कारण जर तो वॉशिंग्टन सुंदर एका ओव्हरला 17 धावा देतो, म्हणजे IPL तो त्याच्याकडे सुद्धा गोलंदाज म्हणून फलंदाज किंवा ऑलराऊंडर म्हणून बघणं म्हणजे एखाद्या कसायाकडे सोडलेला बकरा असतो, तसा बकऱ्याला सूट मिळालं तर सूट, नाही तर हुक, अशा प्रकारे त्याने आपला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आणि तुम्ही जर तुमच्याकडे अक्षर पटेल हा जर चेंडू वळवत नसेल, एखादे लोक म्हणतात हा वळवत नाही, सरळ येतो, आतमध्ये येतो. अरे कशाला तुम्ही इतकी वर्ष तुमच्यासमोर फक्त ते 10-15 जास्तीत जास्त 15 किंवा 25 तुम्ही 25 वन डे पण खेळले नसतील. त्या खेळाडूंनी जे की आपल्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसमध्ये काम करून इथे तिथे काम करून सरकारी इथे कामं करून ते खेळायला येतात आणि अशा संघाने तुम्हाला हरवलं आहे. तुम्ही एक पट्टीचे चांगले नावाजलेले गोलंदाज तुम्हाला त्यांनी षटकार आणि चौकारांची बरसात केली. त्याच पिचवर तुम्हाला फलंदाजी करताना गोंधळला होता. तुम्ही जर टॉस जिंकला होता तर प्रथम फलंदाजी घेऊन दाखवायची होती ना आपली फलंदाजीची ताकद. 100 ह्या संघासमोर तुम्ही कमीत कमी 200-250 धावा सहज करायला पाहिजे होत्या. पण तुमचे फलंदाजच जर गटांगळा खात होते. पण सूर्यवंशीसारखा 15 वर्षाचा हा, मला वाटतं गौतम गंभीरला त्याच्याबद्दल काहीतरी उणीव आहे, त्याच्याबद्दल काहीतरी आकस असावी. कारण त्याने अजिबात त्याला चान्स देण्याचा प्रयत्नच केला नाही. तुम्ही जर प्रसिद्ध कृष्णाला काढून एखादा तो सूर्यवंश शेगडेसारखा फेगडे त्याला बॉलिंगमध्ये काही हेच नाही, त्याच्या स्पार्क नसलेला किंवा काहीच त्याच्या बॉलिंगमध्ये असा दरारा किंवा दहशत वाटणारा काहीच चेंडूमध्ये वेग नव्हता. अशा खेळाडूला तुम्ही चान्स देता. मग तुम्ही वैभव सूर्यवंशीला का चान्स दिला नाही हे तुम्हाला आम्ही विचारतो. आम्ही एक क्रिकेटर, एक पंच म्हणून मी सांगतो, ह्यामध्ये गौतम गंभीरचं काहीतरी बिनसलेलं आहे. त्याने स्वतःच्या मनाला विचारावा की मी सूर्यवंशीला का खेळवलं नाही. अरे थोडीशी तरी लाज बाळगा, लाज. नाहीतर म्हणतात ना काही बिन कोंबडा होता त्याला बिन लाजेचा कोडगा, तशी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही भारतीय संघाचं नाव मातीमोल केलेलं आहे. एखाद्या नवख्या जर कोणी प्रथितयश एखादी टीम असती तर आम्हाला काही वाटलं नसतं. पण एखाद्या नवख्या संघाकडून तुम्ही व्हाईट वॉश घेतलेला आहे, त्याबद्दल दुःख आहे. आणि पुन्हा एकदा
भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष किंवा जे सिलेक्टर आहेत अजित आगरकर यांनी स्वतःचा धर्म म्हणजे आपला धर्म सर्म कर्म भाव एकत्र करून चांगली टीम पुन्हा एकदा पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर पाठवावे. नाहीतर इंग्लंड दौऱ्यावर सुद्धा तुम्हाला नामुष्की म्हणजे काळं तोंड करण्याची पाळी येऊ नये आणि आम्ही क्रिकेटपासून दूर जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर क्रिकेट रसिक जे 80 करोड लोक म्हणजे 140 करोडपैकी कमीत कमी 80 करोड किंवा 100 करोड लोक तुमच्यावर प्रेम करतात. क्रिकेट सुट्ट्या काढून किंवा दांडी मारून ऑफिसला दांडी मारून कामधंदा बाजूला ठेवून तुमचं क्रिकेट पाहायला येतात किंवा टी व्हीवर बघतात. त्यांच्यासाठी तरी तुम्ही खेळता असं म्हणता ना. मग तुमच्यामध्ये असलेले जे भारतीय असण्याचा जो स्वाभिमान आहे तो कुठे जातो? शेवटपर्यंत टिकून राहून एका धावेने पराभव म्हणजे तो पराभव हा पराभव असतो. 100 धावाने हारा किंवा 1, 2, 5, 7, 10, 15, 20 किती रनने हारा, विकेटने हारा, हार ही हारच असते. हारजीत ही होतच असते. पण नवख्या संघाकडून हारणं म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला फुल प्रॅक्टिस करूनच मैदानात उतरावं लागेल. नाहीतर इंग्लंड समोर तुमचा काहीही असे जर खेळाडू असतील तर किती 5 असतील, 5 वनडे असतील किंवा 2 वनडे असतील, 3 वनडे असतील, झिरोच्या मार्जिनने तुम्ही तिथून इंग्लंडवरून परत याल. असा जर संघ असेल तर तरी लवकरात लवकर ह्या संघामध्ये 4 ते 5 बदल हे केलेच पाहिजेत. तुम्ही कुलदीप यादव सारखा गोलंदाज खेळवू शकत नाही आणि अक्षर पटेल जो थोडीशी इथे तिथे 2-3 शॉट मारतो तर कुलदीप पण मारू शकतो. बॅट फिरवलं की तुम्ही तुमच्या बॅटला चेंडू लागून चेंडू चौकार षटकारापर्यंत जातो. मग तुम्ही ह्याला पण चान्स द्यायला पाहिजे होता. आय पी एलमध्ये जो कृणाल पंड्या एक पंड्या नव्हता तर दुसऱ्या पंड्याला तरी चान्स द्यायला पाहिजे होता. तो सुद्धा चांगला फलंदाज आणि गोलंदाजीसाठी उपयोग केला असता. हा विचार नियामक मंडळाला करून नवीन कमीत कमी आम्ही सांगू शकत नाही ह्याला काढा तेढा गाळा, पण ज्यांचा परफॉर्मन्स नाही त्यांना संघातून हाकलून द्या आणि नवीन फलंदाज गोलंदाजांना चान्स देणार असेल तर त्यांनी आय पी एलमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली त्यांना सुद्धा चान्स देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. वंदे मातरम.